4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीने आज धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे आता जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहरामध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। नदी किनारी असलेल्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलेला आहे, तर या परिसरामधील 9 ते 10 दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। आणि ही दृश्य आहेत आता सकाळची 10 वाजताची ही दृश्य आहेत। रत्नागिरीमधली दृश्य असून खेड शहराला आता पावसाचा फटका बसतोय। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलेलं आहे। आजूबाजूच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे, तर नागरिकांना सुद्धा स्थलांतर करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय जगबुडी नदीची। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असून मटण मच्छी मार्केटचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे आणि या मार्केट परिसरातील 9 ते 10 दुकानांमध्ये पाणी शिरलेलं असून दुकानदारांची दुकानातील सामान सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग सुरू आहे। तर अनेक नागरिकांना आजूबाजूच्या गावातल्या सुद्धा नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यभर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईमध्ये सुद्धा आज सकाळपासून पाऊस दिसतोय आणि मुंबईमधल्या उपनगरांमध्ये सुद्धा कालपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। आजही पावसाचा जोर कायम आहे। तर आता रत्नागिरीमधली आपण दृश्य पाहतोय, सकाळी 10 वाजताची दृश्य असून जगबुडी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। जगबुडी नदी सध्या 7.30 मीटरवर आहे, 7.5 मीटरवर आहे खेड शहराला, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने आज सकाळी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की जगबुडी नदी ही 7 मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि ही धोक्याची पातळी आता जगबुडी नदीने ओलांडलेली आहे। आताची नदीची पाण्याची पातळी 7.5 मीटर एवढी आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर नदीकाठचे अनेक रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खाडीपट्टा विभागाचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। असाच पाऊस कायम राहिला आणि नदीच्या पाण्याची पातळी जर अजून वाढली तर मात्र या ठिकाणी खेड शहरामध्ये पूर भरण्याची जी शक्यता आहे, भीती आहे, ती व्यक्त केली जाते। प्रशासनाने नदीकाठी जाऊ नका, कोणत्याही प्रकारे सेल्फी काढण्यासाठी अथवा मासे पकडण्यासाठी नदी किनारी जाऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। आणि यानंतर मंडणगडमधून बातमी आहे। मंडणगडमध्ये 2 ठिकाणी दरड कोसळली आहे, तर केळवत आणि तुळशी घाटामध्ये दरड कोसळली असून दरड कोसळल्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। केळवत आणि तुळशी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे। मंडणगड तालुक्यामधल्या केळवत घाटामध्ये आणि त्याचबरोबर तुळशी घाटामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। तर दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी मातीचा ढिगारा जो आहे तो देखील रस्त्यावर आलेला आहे। संपूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे। तर हा जो मलबा आहे किंवा ही जी माती खाली आलेली आहे ती आता हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत, थेट आपण जाऊयात। शिवाजी, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय मंडणगड आणि तिथल्या केळवत आणि तुळशी घाटात 2 ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे, काय अपडेट्स आहेत? मंडणगड शहरात लगतच्या तुळशी घाटामध्ये गेले काही दिवस काम सुरू आहे आणि त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तुळशी घाट गेल्या काही तासापासून बंद आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेले आहे। दुसरीकडे दापोली मंडणगड रस्त्यावरचा जो केळवत घाट आहे या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी यंत्रणा आता कामाला लागलेली आहे। यंत्रणेकडून युद्ध पातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र तुळशी घाट असेल, केळवत घाट असेल किंवा शेनाळे घाट असेल, या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग अतिवृष्टीमुळे रस्त्यावरती येतोय आणि त्यामुळे इथे वाहनाला धोका निर्माण झालेला आहे। वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये थांबवली जात आहेत। अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। या घाटामधून वाहन सावकाश चालवावे अशा प्रकारचं आवाहन तहसीलदाराकडून करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी उपाययोजना जरी करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात दरडीचा धोका वाढल्याने इथे मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तुळशी घाटामध्ये
मंडणगड आणि आंबडवे अशा प्रकारचा जो राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डोंगर कटिंग करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी दरडीचा जो भाग आहे तो वारंवार या रस्त्यावरती येतोय. ही 6व्यांदा दरड कोसळलेली आहे. मोठ्या प्रमाणात तुळशी घाटामध्ये अपघात सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. रस्त्यावरती पाणी येतंय आणि दुसरीकडे डोंगराचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येतोय, त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. अनादी निश्चितच शिवाजी, आणि त्यामुळे प्रशासनाकडनं योग्य ती खबरदारी घेण्याची या ठिकाणी गरज आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील होडावडे पूल, कुंदे पूल पाण्याखाली गेल्यामुळे हे मार्ग वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आले. तर कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिराने धावतीये. तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकरनं. सतत पडणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते काहीच प्रमाणात विस्कळीत होताना दिसतंय. कारण सकाळपासून पावसाच्या संततधार सुरू आहेत आणि त्यामुळे काही मार्गांवरील जे मुख्य रस्त्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने नद्या नाल्यांमधील पाणी जे आहे ते पाण्याच्या पातळीत वाढ झालेली पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर काही शेतांमध्ये या ठिकाणी लावणीचं काम पूर्ण झालेलं होतं, मात्र या ठिकाणी शेतांमध्ये देखील पाणी गेलेलं पाहायला मिळतंय. तर काय कोकण रेल्वेवर देखील याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. कोकण कन्या 2 तास उशिराने धावते, तर राज्यराणी एक्सप्रेस जी तुतारी एक्सप्रेस आहे ती 2 ते 3 तास उशिराने सध्या सिंधुदुर्गकडे किंवा गोव्याकडे येताना पाहायला मिळते. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी पुढील काही तासात अशाच पद्धतीत पाऊस राहिला तर नद्या नाल्यांना पूर देखील येण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तविण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीला पावसाचं प्रमाण आहे ते सध्या तरी तुरळक प्रमाणात असल्यामुळे काही प्रमाणात शेती किंवा काही मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत. कसाल कुसबे जो रोड आहे तो कुंदेकडे जाणारा रस्ता आहे हा देखील बंद झालेला आहे. तर वेंगुर्ल्यामधील काही रस्ते जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळविलेली देखील पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये आज सकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट देण्यात आलाय. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यामधील कुडाळ, सावंतवाडीसह कणकवली, मालवण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. भिवंडीमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर कामवारी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. तर ईदगाह रोडवरील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. नदी नाका, कल्याण नाका, बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी परिसरात पाणीच पाणी झालंय. शेकडो वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. तर रत्नागिरीमधील मंडणगडला मुसळधार पावसानं झोडपलंय. भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊसवर तसंच समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा एकदा पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहन चालकांना वाट काढताना कसरत करावी लागतीये. रस्ता जलमय झालाय. वाहन चालवणं या ठिकाणी कठीण झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे, तर काही ठिकाणी रस्ते सुद्धा जलमय झालेत. पवना धरण परिसरामध्ये शनिवारी पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे एका दिवसात पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज रविवारी सकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठा 28.77% इतका झालेला आहे. पवना धरण परिसरामध्ये काल दिवसभरात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 662 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणामध्ये 28.77% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.